मैदानावर साचलेलं पाण्याचं तळ, त्यात जिथं पाय ठेवू तिथे असलेला चिखल. बरं, मैदानाच्या बाहेर पडावं तर प्रचंड गर्दी. ना थांबायला जागा, ना टेकायला भिंत. त्यात आभाळातून कोसळणारा पाऊस, पोटात उसळलेली भूक, पण बंद असलेली हॉटेल्स, खाऊ गल्ली, अगदी वडापावच्या गाड्याही बंदच. स्वयंपाक करायचं म्हणलं तर लाईट नाही, आणि अन्नछत्रात जेवायचं म्हणलं तर बंदचा बोर्ड तिथेही आहेच. पावसात भिजत ओल्या कपड्यांनी रात्र काढली. सकाळी नैसर्गिक विधीला गेलो तर एकतर शौचालयाला कुलूप, आणि कुलूप नसलं तरी पाणी बंद. ही परिस्थिती आहे मुंबईमधली आझाद मैदानाच्या आजूबाजूची मराठा आंदोलकांना सामोरं जावं लागत असलेल्या समस्यांची. शुक्रवारी सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली, तेव्हा राज्य सरकार आपल्याला सहकार्य करतंय, आपणही त्यांना सहकार्य करूया, पोलीस सांगतील तसं ऐका, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती. पण शुक्रवारी संध्याकाळपर्यंत मात्र मनोज जरांगे पाटील यांचा हा सूर बदललेला दिसला. संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार मराठा आंदोलकांची कोंडी करतंय असं म्हणत आरोप केले. सरकारकडून मुंबईतल्या अनेक ठिकाणच्या खाऊ गल्ल्या बंद ठेवण्यात आल्या, सार्वजनिक शौचालयांना कुलूप लावण्यात आलं, परिसरातली हॉटेलही बंद ठेवण्यात आली. यामुळे मुंबईत मराठा आंदोलकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं बघायला मिळालं. सरकार जाणून बुजून मराठा आंदोलकांची कोंडी करण्यासाठी अशा पद्धतीने वागतंय, असे आरोप आंदोलकांकडून केले गेले. पण आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मराठा बांधवांचे मुंबईत हाल कसे झाले, शौचालय, हॉटेल ते लाईट, मराठा बांधवांना कोणत्या असुविधांचा सामना करावा लागला, जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मयी आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. मुंबईमध्ये शुक्रवारी दुपारपासून सतत पाऊस पडतोय, त्यामुळे शुक्रवारीच आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाला होता. पावसामुळे अनेक मराठा आंदोलकांनी रात्रभर आझाद मैदानाच्या जवळ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनवर आसरा घेतला होता, कारण बाहेर इतर कोणत्याही ठिकाणी त्यांची राहायची सोय नव्हती. यामुळे अनेक मराठा आंदोलकांना सीएसएमटी स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मवर झोप काढावी लागली. शुक्रवारपासून आझाद मैदान आणि सीएसएमटी स्टेशनच्या परिसरात असलेल्या मराठा आंदोलकांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला. शुक्रवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला होता की सरकारनं आझाद मैदानाच्या आजूबाजूची शौचालय कुलूप लावून बंद केली आहेत. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार आणि मराठा बांधवांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीनंतर अनेक शौचालय सुरू करण्यात आली, पण अनेक शौचालयांमध्ये शुक्रवार रात्रीपासूनच पाणी नाहीये. शौचालयात पाणी नव्हतं म्हणून एका मराठा बांधवाने ट्रक भरून बिस्लेरीच्या बाटल्या आणल्या. मग या बाटल्या घेऊन मराठा बांधव शौचालयात गेले, असं एका मराठा आंदोलकाने माध्यमांशी बोलताना सांगितलं. आणखी एका मराठा आंदोलकाच्या म्हणण्यानुसार आझाद मैदानावर सगळीकडे पाणी तुंबले, आम्ही समुद्रात राहतोय असं वाटतंय. महानगरपालिकेने आम्हाला साधं पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलेलं नाही, त्यात सातत्याने पाऊस पडतोय. मैदानावर प्रचंड चिखल आहे, एकही मराठा बांधव रात्रभर झोपला नाही. पावसामुळे आमचे सगळे कपडे ओले झाले, त्यामुळे आमची मोठी गैरसोय होते, असं आंदोलकांकडून सांगण्यात आलं. झोपण्याचा, थांबण्याचा आणि शौचालयाचा प्रश्न जसा निर्माण झाला तसाच प्रश्न निर्माण झाला तो खाण्याचा. जिथे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे त्या आझाद मैदानाचा लगत एक खाऊ गल्ली आहे. या खाऊ गल्लीमध्ये कायम गर्दी असते, पण शुक्रवारी आंदोलन सुरू झालं तेव्हा मात्र खाऊ गल्ली बंद ठेवण्यात आली होती. या खाऊ गल्लीचा परिसर बराच चिंचोळ आहे. इथे गर्दी वाढली तर अनर्थ होण्याची शक्यता लक्षात घेऊन ती बंद ठेवण्यात आली असं सांगण्यात आलं. पण शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी सुद्धा ही खाऊ गल्ली बंदच ठेवण्यात आली. आम्ही आमच्या पैशाने जेवतोय, तरी हॉटेल्स टपऱ्या बंद करायला लावल्या. आम्ही खायचं काय, असा सवाल मराठा आंदोलकांनी केला. आझाद मैदानाजवळची खाऊ गल्ली बंद असल्याने मराठा आंदोलकांना सीएसएमटी स्टेशन जवळच्या बोरा बाजार इथल्या खाऊ गल्लीकडे जावं लागलं. त्यातच आणखी एक मुद्दा चर्चेत आला, तो म्हणजे लालबागचा राजा मंडळाचं अन्नछत्र बंद असल्याचा. मुंबईत लालबागचा राजा नावाचे गणपतीचे मंडळ आहे, यांचे अन्नछत्र यांनी मराठा आंदोलक येऊन जेवतील म्हणून बंद ठेवलंय. करोडो रुपयांची यांना वर्गणीत दान मिळते, पण यांच्यात मराठ्यांबद्दलचा कसा द्वेष आहे ते पहा, अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे मराठा आंदोलक येतील म्हणून अन्नछत्र बंद ठेवलं काय, याबद्दल जोरदार चर्चा झाल्या. पण मुळातच लालबागचा राजा मंडळाने ज्या पेरू कंपाऊंडच्या जागेत अन्नछत्र उभारलं होतं त्या जागेच्या मालकाला मंगळवारीच नोटीस पाठवत 24 तासाच्या आत मंडप हटवण्याचे निर्देश महानगरपालिकेकडून देण्यात आले होते. त्यानुसार मंडळाला हे अन्नछत्र सुरू होण्याआधीच बंद करावं लागलं आणि पहिल्याच वर्षी मंडळाचा उपक्रम बारगळला. पण तरीही मराठा बांधवांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रचंड हाल झाले. अनेक आंदोलकांना भर रस्त्यावर आंघोळ करावी लागली. काही जणांनी रस्त्यावर टँकर खाली आंघोळ केली, तर मराठा आंदोलकांनी स्वतःच आपल्या बांधवांसाठी नाश्त्याची सोय केली. हॉटेल्स आणि फूड स्टॉल बंद असल्याने जेवणाची मोठी अडचण निर्माण झाली होती. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशी मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचं अनेक आंदोलक तरुणांनी बोलून दाखवलं. जेवायला अन्न घेऊन आलोय, मात्र शौचालयासाठी सुद्धा सोय नाहीये, असं आंदोलकांनी सांगितलं. सरकार जाणून बुजून आंदोलन चिरडवण्यासाठी करते असे आरोप सुद्धा मराठा आंदोलकांनी केले. शुक्रवारी रात्री हॉटेल्स, खाऊ गल्ली बंद असल्याने मराठा बांधवांनी आपल्या जवळ होता तो शिदा वापरला. आझाद मैदानाच्या जवळ टेम्पो ट्रकमध्ये स्वयंपाक केला, आपापसात अन्न वाटून घेतलं. पण तरीही मराठा आंदोलकांची जेवणाची नीट सोय झाली नाही. ही सोय जशी शुक्रवारी रात्री झाली नाही तशीच शनिवारी सकाळी सुद्धा.
मुंबई महानगरपालिकेच्या समोर एक खाऊ गल्ली आहे. या खाऊ गल्लीतली अनेक दुकानं शनिवारी सकाळी बंद असल्याचं समोर आलं. त्यामुळे सीएसएमटी परिसरात असलेल्या मराठा बांधवांचे जेवणाचे मोठे हाल झाले. आमची पूर्ण गैरसोय होतीये. पाणी, चहा, नाश्ता काहीच मिळत नाहीये. काही फेरीवाले नाश्ता घेऊन येत होते तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं. आझाद मैदानावर जाऊ नका असं त्यांना पोलिसांकडून सांगण्यात आलं. रात्रीपासून मुंबई महानगरपालिकेने आझाद मैदानाच्या जवळच्या शौचालयांना पाणी पुरवठा केलेला नाहीये, असा आरोप मराठा आंदोलकांकडून करण्यात आला. नांदेडवरून आलेल्या एका आंदोलकाने सांगितलं की आम्ही तिकीट काढून मुंबईत आलो. 3 दिवस झाले इथं आहोत, पण रात्र झाली की लाईट जाते. अनेक शौचालयांची स्वच्छता करण्यात आलेली नाही. सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलंय. सीएसएमटी स्टेशनवर रात्री झोपलेल्या मराठा बांधवांनी सांगितलं की त्यांनी वडापाव खाऊन रात्र काढली. मनोज जरांगे पाटील सांगत नाही तोवर आम्ही परत जाणार नाही. कितीही हाल झाले तरी आरक्षण घेऊनच आम्ही माघारी फिरणार असं त्यांनी म्हटलं. मुंबईत आलेल्या लाखो मराठा बांधवांनी आझाद मैदान, सीएसएमटी परिसर आणि मुंबईतल्या इतर ठिकाणी जिथे आसरा मिळेल तिथे चादर टाकून झोपण्याचा पर्याय निवडला. जे बांधव आंदोलनात सहभागी होऊन नवी मुंबईत आले त्यांची सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पण रात्री सिडको एक्झिबिशन सेंटरचा वीज पुरवठा अचानक खंडित झाल्यामुळे मराठा आंदोलकांची गैरसोय झाली. वीज नसतानाही मराठा बांधवांनी अंधारात स्वयंपाक केला. प्रशासनाकडून मुद्दाम रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित करण्यात आला असे आरोप यावेळी आंदोलकांकडून करण्यात आले. रात्रीपासून हाल झाल्यानंतर शनिवारी सकाळी मराठा आंदोलकांनी मुंबईच्या सीएसएमटीच्या परिसरात आंदोलन करायला सुरुवात केली. मराठा आंदोलक मोठ्या संख्येने सीएसएमटीच्या बाहेर आंदोलनासाठी बसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. काही आंदोलक परिसरातल्या बसवर सुद्धा चढल्याचं दिसून आलं. अनेकांनी कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केलं. मराठा बांधवांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे सीएसएमटीच्या परिसरात 2 तासांपेक्षा जास्त वेळ वाहतूक कोंडी झाली होती. तर काही आंदोलकांनी रात्रीपासून जेवण आणि नाश्ता न मिळाल्याने सीएसएमटी स्टेशन बाहेरच्या रस्त्याच्या मधोमध शेगडी आणत पोहे बनवायला सुरुवात केली. मुंबई महापालिकेच्या समोरही आंदोलन करणाऱ्या काही मराठा बांधवांनी त्यांचे केस कापत मुंडन आंदोलन केलं. तर काही बांधव अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करतानाही दिसून आले. पोलिसांनी या सर्व आंदोलकांशी चर्चा केली, पण मराठा बांधव त्यांच्या आंदोलनावर ठाम राहिले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना या आंदोलकांना रस्ता अडवू नका, गाड्या पार्किंगला लावा आणि आझाद मैदानावर या, पोलिसांच्या सूचनांचं पालन करा. सीएसएमटीवर बसलेल्या पोरांना, बीएमसी बाहेर बसलेल्या पोरांना माझं हेच सांगणं आहे असं म्हणत सूचना दिल्या. पण त्याचवेळी त्यांनी सरकार आणि प्रशासनाला सुद्धा इशारा दिला. तुम्ही आमचं पाणी बंद केलंय, कधी ना कधी याचा हिशोब होणार आहे. बीएमसीचा कोण माणूस आहे त्याचं नाव काढून ठेवा. होऊ द्या हाल, बघू किती दिवस आपले हाल करतात. तुम्ही हॉटेल सुद्धा बंद करता. आझाद मैदानात महानगरपालिकेच्या लाईट्स नाहीत. काय भिकार चाळे आहेत तुमचे. 50-60 वर्ष तुम्ही सत्ता भोगलीत, भिकार हात तुम्ही. स्वतःची घरं भरून घेतली. आझाद मैदानात साध्या लाईट्स नाहीत. पोरांनो, लगेच 10-12 फोकस विकत आणा. या महानगरपालिकेला आपण फुकटात देऊन जाऊ. सरकारने पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. पोलीस आणि सरकारने पार्किंगचा मॅप टाकावा. तुम्ही जसा विलंब कराल तसं मराठे मुंबईत वाढतील असा इशाराही मनोज